देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा पोलिसांवर दबाव होता। धनंजय मुंडे, बालाजी तांदळे, डॉक्टर वायबसेसह शिवलिंग मोराळेला सहआरोपी करा, अंजली दमानी यांची मागणी। कराडला सीआयडीच्या ऑफिसला सोड हे मुंडेंनीच मोराळेला सांगितलं। बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे आणि सारंग आंधळेला मुंडेंच्याच मोबाईलवरून मेसेज जायचे, अंजली दमानी यांचा आरोप। धनंजय मुंडे, बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे आणि सारंग आंधळे सर्वांचेच सीडीआर काढा, अंजली दमानी यांची मागणी। तर सर्व माहिती कोर्ट आणि उज्ज्वल निकम यांना देणार, दमानी यांची माहिती। धनंजय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न सुरू। धनंजय मुंडेंकडे खंडणी गेली होती, त्यांच्याकडे हत्येची देखील पूर्ण माहिती, जरांगेंचा आरोप। ई पीक पाहणी बंधनकारक करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। पीक विम्यासंदर्भात नागरिक सुविधा केंद्रातूनही काही घोटाळे, संपूर्ण यंत्रणेमध्ये जे दोषी निघतील त्यांच्यावर कारवाई करणार, फडणवीसांचं आश्वासन। माजी आमदार रवींद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम, शिवसेनेत प्रवेश करणार। काँग्रेस सोडताना दुःख होत आहे। संध्याकाळी 7 वाजता शिंदेंसोबत बैठकीमध्ये चर्चा करून निर्णय घेणार, धंगेकरांची माहिती। विचारांची गद्दारी होईल, रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यावर रोहित पवार यांचं वक्तव्य। राष्ट्रवादीचे दरवाजे धंगेकरांसाठी खुले आहेत, रुपाली पाटील यांच्याकडून आधीच धंगेकरांना ऑफर, अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अर्थसंकल्पाला अंतरिम मान्यता, अजित पवार आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार। महाकुंभातील पवित्र स्नानावरून राज ठाकरेंनी खिल्ली उडवली, नांदगावकरांनी आणलेलं गंगेतील पाणी पिण्यास नकार दिल्याचा राज ठाकरेंचा खुलासा। गंगेच्या दूषित पाण्यावर राज ठाकरेंकडून प्रश्न उपस्थित। राज ठाकरेंच्या जागी अन्य कुणी असतं तर भाजपने थैथयाट केला असता, राज ठाकरेंच्या कुंभस्नानावरील वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला। एवढीच हिंमत असेल तर बकरी ईदच्या दिवशी प्रश्न विचारा, राज ठाकरेंच्या गंगा नदीबाबतच्या वक्तव्यानंतर नितेश राणेंचं आव्हान।